हॅलो हाय, मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर आज बनवणार आहोत आपण डिंकाचे लाडू. तर यासाठी मी डिंक घेतलं आहे 100 ग्रॅम. हे बघू शकता. असं मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये, किराणा शॉपमध्ये इझिली मिळून जाते. तर 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. त्यासाठी पुढचं साहित्य सांगते काय काय लागणार आहे. तर पावशेर खोबरं घेतलेलं आहे 100 ग्रॅम डिंकाला, आणि पावशेर थोडेसे जास्त अशा खारीक घेतलेले आहेत. त्यातले बिया सीड्स काढून घेतले मी आणि साफ करून घेतलेले आहे, आणि खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे. तर हे पावशेर घेतलेलं आहे खारीक आणि खोबरं. तर हे पिस्ता घेतलेले आहेत. एक वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे बाकी ड्रायफ्रूटचं. 1 वाटी पिस्ता, 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, अंजीर, 10 आहे तशा फाका ह्या असं नशावाल्या. 8 वाटी थोडेसे कमी अक्रोड, पिवळे मनुके, काळे मनुके, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स आणि वॉटरमेलन, आणि आपले मखाने तर सगळ्यांच्या आवडीचे असतातच. आणि एक कढई घेतलेली आहे जे आपल्याला तळायला लागणार आहे साहित्य. तर सर्वात आधी मी खोबरं आणि खारीक बारीक करून घेते आणि दाखवते तुम्हाला पुढची रेसिपी. तर खोबरं काढून घेतलं आहे बघा. असं तुम्हाला जसं जाड लागत असेल तर जाड पण ठेवू शकताय. तर मी मीडियम काढलेलं आहे. तर हे एक मोठ्या ताटात काढून घेते. तर आपल्याला तूप पण लागणार आहे. मी तूप सांगायचं विसरले. तर तूप पण लागणार आहे, कारण आपले जे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ना सगळं आपल्याला तळून घ्यायचं तुपात छान. तर गॅस चालू केलं आहे. कढई गरम करायला ठेवली. आपण काय करू, थोडं तूप घालून आपले ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे छान भाजून घेऊया तुपात. तर काजू टाकले मी आधी. तर हे बघू शकता, खारक आणि खोबऱ्याची पावडर करून घेतलेली आहे बारीक छान. काजू, बदाम आणि पिस्ते, अक्रोड हे आपल्याला छान तुपात भाजून घ्यायचे. तर थोडं तूप टाकूनच भाजायचं, नाही तर काय होते सगळं तूप हे होते जळते, कारण तूप जळते लगेच. तर थोडं करूनच टाकायचं आणि भाजून घ्यायचे आपले ड्रायफ्रूट्स छान. छान असे फुगेपर्यंत, गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजायचे. जास्त असे डाग लागू द्यायचे नाही ड्रायफ्रूट्सला, हलकेच भाजून घ्यायचे. शिवराज आरडाओरडा नका करू. तर छान आपले ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत. आता एका ताटात काढून घेते मी. तर थोडं तूप आहे, याच्यात आपण मखाने भाजून घेऊ. कारण
मखाने भाजायला जास्त तूप नको लागते आणि मखाने भाजताना एकदम बारीक गॅसवर भाजायचे. परत 2 चम्मच तूप टाकलेले. याच्यात आता आपण पिवळे आपले मनुके भाजून घेणार आहोत. मनुके छान फुगेपर्यंत भाजायचे. तर बघू शकता छान आपले मनुके फुगलेले आहेत. आता आपण याला काढून घेऊ. तर आता काळे मनुके पण थोडेसे भाजून घेऊ आपण हलके. तर बघू शकता काळे मनुके पण छान असे फुगलेले आहेत. हे पण काढून घेऊ आता. तूप आहे अजून कडे, त्याच्यातच आपण आपले अंजीर पण भाजून घेऊ. असे प्रेस करून दाबायचे, घ्यायचे भाजून छान होतात आणि मिक्सरला पण पटकन निघतात. तर आता आपले 2-3 सीड्स टाकून घेतलेले आहे. 1 चम्मच थोडंसं तूप टाकून याच्यात ते भाजून घेऊ. हलक्याच भाजायच्या. तिन्ही सोबतच टाकलेले आहेत मी. तर याला भाजायला काही जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिट लागतो. तर डिंक पण तळून घ्यायचे. तर थोडा थोडा टाकायचा डिंक, कारण तो फुगतोय. आता माझी कढई थोडी थंडी झालेली आहे. तर बघा किती छान फुगला आहे डिंक. असेच थोडा थोडा करून आपण सगळा तळून घेऊ. खाली त्याला वर खाली करत राहायचं चम्मचने, कारण सगळीकडून छान असा फुगला जाईल तो. मग नाहीतर काय होते, कच्चा राहतो आतमध्ये. आता याच कढईत आपण खोबरं भाजून घेऊया आपलं, जे बारीक केलेलं आहे ते. छान कलर येईपर्यंत भाजायचं. तर थोडंसं तूप घालते मी. तर खोबरं छान भाजून झालं, हे काढून घेते एका ह्याच्यात. आता खारीकची पावडर, यामध्ये 1 चम्मच तूप घालायचं
आणि हे पण छान असा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे. तर हे एका मोठ्या ताटात काढून घेतलं आहे खोबरं आणि खारीक. तर आता आपण एक एक काढून घेऊ मिक्सरला. तर सर्वात आधी मी मखाने काढून घेते. तर बघा मखाने काढून घेतलेले. आता हे पण आपण याच्यावर मिक्स करू. डिंक पण काढून घेऊ. मिक्सरला नाही काढला तरी चालते. हा आपण यानं आहे ना ग्लासानं असा प्रेस केला तरी दाबते. पण आता मी मिक्सरनं काढतच आहे सगळं, तर मिक्सरमध्येच काढून घेणार आहे. बघा किती छान असं बारीक डिंक पण निघून झालं आहे. हे पण याच्यात काढून घेऊ. तर यामध्ये आता आपण पहिले मनुके आणि अंजीर काढून घेऊ आपले. तुम्ही कट करून टाकले तरी चालते, पण मी आता मिक्सरलाच काढणार आहे सगळं. हे बघा, तर मनुके अंजीर पण आपले छान निघालेले आहेत. तर आता ड्रायफ्रूट्स आपले तर काजू बदाम आपल्याला जास्त बारीक नाही करायचे, नॉर्मल करायचे. यामध्येच आपण आता थोड्याशा बिया आहेत ना आपल्या, हलक्या बारीक करू नॉर्मल. तर जास्त नाही फिरवायचं, एकदम थोडंसं काही बघा, म्हणजे अशा दिसल्या पाहिजेत अख्ख्यावाल्यासारख्या. शिवराज काय होतं बाळा? मग कोण मूर्खासारखा करून राहिला? तर आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊ, छान असं मिक्स करून घेऊ. आणि याच्यात तुम्ही साखर पावडर टाकायची असेल तर साखर पावडर पण टाकू शकता, नाहीतर मग आपला गूळ टाकायचा खिसून. तर मी गूळ घालणार आहे. पहिले मिक्स करून घेऊ छान. चला तर मग मी मिक्स करून घेते. तर इथं मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. आणि आपले हे जे मिश्रण आहे ना आपण रेडी केलेलं, आता हे आपण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. हे बघायचं आणि यामध्ये थोडा गूळ टाकायचा. यानं काय होणार, आपलं मिश्रण पण पूर्ण एकजीव होणार सगळं आणि गूळ पण सगळ्याला लागणार आहे. तर आता हे मी थोडंसं असं फिरून घेते आणि दाखवते तुम्हाला. लाडू जोडायला इझी होणार खिसल्यापेक्षा असं मिक्सरला फिरवल्यानं. याच्यातच आपण काय करणार आहोत, अर्धा अर्धा चम्मच एवढं तूप घालणार आहोत.
म्हणजे आपलं तूप पण छान मिक्स होणार आणि गूळ पण छान मिक्स होणार. तर बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे सगळं मिश्रण. तर मी ताटात काढते का. हे बघा किती छान असं मिक्स झालेलं आहे आणि लाडू पण लगेच इझिली जोडले जाते. हे बघा तसं छान सगळं मिक्स करून घेते मी, काढून घेते मिक्सरला. तर अर्धा किलो गुळमधला पण एवढा उरला आहे, एवढा लागला पण नाही कारण जास्त गोड पण गोड लागत नाही ना त्याच्यामुळे. तर हे छान असं मिक्स करून घेते. तर ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही, मिक्सरला काढायची. खूप छान एकजीव होतं सगळं, मिश्रण पण एकजीव होतं आपलं आणि गूळ पण छान मिक्स होतं. आणि लाडू जोडायला एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा लगेच लाडू जोडले जातात. तर यामध्ये आता थोडंसं मी 2-3 चम्मच एवढं तूप टाकणार आहे गरम करून. गरज नाही आहे पण असो तुपानं छान लागतात लाडू, तर नक्की टाका तुम्ही पण. थंडीचे दिवस आहेत म्हणून तूप थिजलेलं होतं म्हणून मी थोडंसं गरम केलं हलकं आणि यामध्ये टाकून घेऊया. 2 चम्मच एवढंच टाकायचं. तर हे छान असं मिक्स करून घेऊ. तर चला आता लाडू जोडून घेते. तर बघा किती छान असं लाडू झालेलं आहे. तर सगळे लाडू जोडून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर बघा किती छान असे लाडू झालेले आहेत डिंकाचे. तर थोडे मोठे मोठेच केले, तर गावाकडे म्हणतात आमच्या एक खान खुश राहा तशा टाईप. तर या मग सगळ्यांनी डिंकाचे लाडू खायले. आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला